नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे तुम्ही पाहता होम अँड किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतील। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि याची पहिली टिप आहे तुपाच्या या पॅकेटविषयी। मार्केटमधून तुपाचं असं पॅकेट आपण आणतो त्यावेळेस या पॅकेटमधून तूप काढणं आपल्याला जरा अवघडच जातं, कारण या पॅकेटमधून तूप काढायला याला एकदा कट करून आपण यातलं तूप ओतून काढतो किंवा चमच्याच्या साहाय्याने जेवढं शक्य होईल तेवढं क्लीन करून हे काढतो, परंतु या पॅकेटच्या आतमध्ये जे तूप लागलेलं असतं ते काढणं जरा अवघडच जातं। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे आता यातलं तूप काढणं आपल्याला सोपं जाईल। आता तुम्ही पाहू शकता इथे चमच्याच्या साहाय्याने मी यातलं जेवढं शक्य होईल तेवढं तूप या भांड्यामध्ये काढून घेतलंय। आणि आता यानंतर हे जे पॅकेट आहे हे पॅकेट आपल्याला ठेवायचे फ्रीजरमध्ये, जिथे बर्फ तयार होतो त्या सेक्शनमध्ये आपल्याला हे पॅकेट 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। 20 मिनिटांनंतर आता हे पॅकेट फ्रीजरमधून बाहेर काढायचं आहे। फ्रीजरमधून बाहेर काढल्यानंतर सगळ्यात आधी आता कात्रीच्या साहाय्याने हे पॅकेट आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहाल हे पॅकेट ओपन केल्यानंतर यातलं जे तूप आहे ते घट्ट झालंय, फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे हे तूप पूर्ण घट्ट होईल आणि आता चमच्याच्या साहाय्याने सहज तुम्ही या पॅकेटपासून हे तूप सेपरेट करू शकाल। तुम्ही पाहिलं की या एका सोप्या ट्रिकने या पॅकेटमधलं तूप काढणं आता किती सोपं झालंय। तर अशा या पॅकेटमधील तूप काढण्याची माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अशा जुन्या सीडीज पडून असतात, सध्या आपण त्या काही वापरात आणत नाहीत, परंतु अशाच ठेवून या खराबही होऊ लागतात कारण यावरती स्क्रॅचेस सुद्धा आलेले असतात। तर अशा जुन्या सीडींचा उपयोग तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवण्यासाठी करू शकता, जसं की एखादी तेलाची, मधाची किंवा तुपाची जी बरणी आहे ती ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। कारण तुम्हाला तर माहितीच आहे की जिथे आपण तेलाची वगैरे बॉटल ठेवतो तिथे जो सरफेस आहे तो खूपच चिकट झालेला असतो, त्यामुळे अशा या बॉटल्स किंवा बरण्या ठेवण्यासाठी या सीडीचा तुम्ही नक्की वापर करू शकता। बऱ्याच वेळ प्रवास करत असताना आपल्या बऱ्याचशा क्रीम किंवा औषधं घेऊन जायची असतात, शॅम्पू किंवा बरेचसे प्रकारचे लिक्विडही घेऊन आपल्याला जायचे असतात। तर असे हे लिक्विड प्रॉपर सील करून नेणं खूपच गरजेचे असतात, नाहीतर हे जर लीक झाले तर आपल्या इतर वस्तूही ते स्पॉइल करू शकतात। त्यामुळे अशा या वस्तू प्रॉपर सील करण्यासाठी तुम्ही एखाद्या फुग्याचा म्हणजे बलूनचा वापर करू शकता। तर इथे मी एक मोठा बलून घेतलाय, सगळ्यात आधी त्याचा पुढचा भाग मी कट केलेला आहे आणि आता हा बलून अशा प्रकारे आपल्याला या बॉटलला रॅप करायचा आहे। अशा प्रकारे बलून लावल्यामुळे आता जे काही औषध, लिक्विड, क्रीम्स वगैरे आहेत ते स्पॉइल होणार नाही आणि त्यामुळे आपले इतर वस्तू सुद्धा खराब होणार नाही। हा जो शिल्लक राहिलेला बलून आहे तो सुद्धा आपण टाकून देणार नाही, तर याचा सुद्धा छान वापर आपण करणार आहोत। तर सगळ्यात आधी अशा प्रकारे रिंगमध्ये हा बलून आपण कट करून घेतलाय। आता याचा वापर तुम्ही छान एक रबर बँड म्हणून करू शकता। एखादं खाऊचं पॅकेट किंवा चिप्स किंवा बरेचसे जे एकदा ओपन केलेले पॅकेट्स पुन्हा सील करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जर कुठल्या वायर्स, कॉर्ड्स वगैरे असतील, लहान मुलांचे स्केच पेन, क्रेयॉन्स वगैरे गुंडाळून ठेवण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही या बलूनचा म्हणजे या रबर बँडचा वापर करू शकता। तर या बलूनचे हे दोन्हीही उपयोग तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बरेच वेळ होतं असं की अगदी काही महिने वापरल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचे हे जे ब्लेड्स असतात याची धार निघून गेलेली असते, त्यामुळे या भांड्यामध्ये कुठल्याही वस्तू पटकन बारीक होत नाही, यासाठी बराच वेळही लागतो। त्यामुळे आता अगदी घरच्या घरी या मिक्सरच्या ब्लेड्सला धार करण्याची एक मस्त ट्रिक, आणि यासाठी आपल्याला लागणार आहे औषधांचे हे एम्प्टी रॅपर्स। तर मेडिसिनचे हे रॅपर आहेत, कात्रीने आपल्याला बारीक कट करायचे आहेत आणि या भांड्यात आपल्याला ते कट करून ठेवायचे आहेत। बारीक कट केल्यानंतर आता जसा एखादा मसाला किंवा एखादा पदार्थ आपण यामध्ये बारीक करतो तसेच हे रॅपर्स आपल्याला फिरून घ्यायचे आहेत अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी आणि यानंतर हे रॅपर्स टाकून द्यायचे। तुम्ही पाहाल की या ब्लेड्सला छान धार झालेली असेल। आपल्या रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा जाळीमध्ये आपण ठेवतो आणि ही जाळी आपल्या किचन सिंकच्या राऊंड अशी ठेवलेली असते आणि त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल जिथे जाळी ठेवतो तिथे भांड्याचं पाणी सतत पडत राहिल्यामुळे ती जागा अशी नेहमी ओलसर राहते,
ओलसर राहिल्यामुळे बऱ्याच वेळ या जागेवरती शेवाळ्याचे डागसुद्धा तयार होतात. ती जागा अशी थोडी पांढरट दिसू लागते आणि त्यामुळे इथे मच्छर माशासुद्धा होऊ लागतात. तर जिथे आपल्याला भांड्यांची जाळी ठेवायची किंवा ओले भांडे ठेवायचे ते असेच या सिंकच्या अराउंड न ठेवता त्याआधी आपल्याकडे जर अशी एखादी जुनी उशीचा कवर म्हणजे पिलो कवर असेल तर त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. बऱ्याच वेळ मोठ्या आकाराचे बेडशीट तर आपण बऱ्याचशा कामासाठी वापरतोच, परंतु हे जे पिलो कवर असतात ते आकाराने लहान असल्यामुळे त्याचा वापर आपण कुठे करू शकतो. तर असंच या भांड्यांची जी जाळी आहे ती ठेवण्यासाठी त्या जागी हा पिलो कवर आपल्याला असा पसरून ठेवायचा आहे आणि यावरती भांड्याची जाळी तुम्ही ठेवली तर तुम्ही पाहाल भांड्यांचं जेवढं काही पाणी आहे ते या पिलो कवरमुळे सोक केले जाईल आणि त्यामुळे आता ही जागा नेहमी कोरडी राहील. पिलो कवर नसेल घरामध्ये, एखादा जुना टॉवेल, एखादा नॅपकिन असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे पसरून ठेवू शकता. आजकाल भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते सोक करण्यासाठी बरेचसे महागडे असे मॅट आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत. तर ते विकत घेण्यापेक्षा घरातल्याच अशा जुन्या कपड्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता. रोजच्या वापरातील भांड्यांमध्ये बरेचशा काचेच्या वस्तू, क्रॉकरीज वगैरे असतात, त्या काही आपण रेग्युलर भांड्यांमध्ये ठेवत नाहीत, कारण रेग्युलर भांड्यांमध्ये जर ठेवल्या तर त्या फुटण्याची शक्यता असते. नाजूक अशा या वस्तू आपल्याला सेपरेटच धुवून वाळत घालाव्या लागतात. मग अशा या क्रॉकरीज स्वच्छ धुतल्यानंतर त्या वाळत घालण्यासाठी एखाद्या अशा जाडसर पिलो कवरवरती तुम्ही स्वच्छ धुवून ठेवू शकता. पिलो कवरवरती या क्रॉकरीज वाळत घातल्यामुळे तुम्ही पाहाल यामधलं जे काही एक्सेस पाणी आहे ते पिलो कवर छान सोक करून घेईल. त्यामुळे जिथे आपण हे ठेवलेले आहे ती जागा अजिबात ओली राहणार नाही. तर ही भांडी ठेवण्यासाठी जुन्या पिलो कवरचा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजच्या या व्हिडिओतील कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. त्यासोबतच आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.